सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दशक तिसरा समास 10वा वैराग्य निरूपण बघणार आहोत. समर्थांनी आतापर्यंत म्हणजे आज हा आपला तिसऱ्या दशकाचा समाप्तीचा वेळ आहे आणि बरोबर आज दासनवमी आहे आणि वैराग्य निरूपण म्हणजे समर्थांचं वर्णन तर आहेच, पण समर्थांचं वर्णन याच्यात जास्त नाहीये. ही फक्त सुरुवात आहे. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातनं ते आहे, पण समर्थ स्वतः सुद्धा वैराग्याचा पुतळा होता, त्यामुळे तेही तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यांचे ते गुण अगदी परिपूर्णरित्या नाही, पण थोडे बहुत का होईना संसार प्रापंचिकाच्या दृष्टिकोनातनं आपल्या अंगात बाणवायचे, हे खरं ते दासबोधामधनं आपल्याला सांगतात. प्रत्यक्ष अनुभूती घेऊन, प्रत्यक्ष त्याचं आचरण करून आपल्याला ते उपयोजनात्मक कसं होईल, म्हणजे आपल्याला ते कसं उपयोजन करता येईल, उपयोगात आणता येईल, हे त्यांनी सोप्या शब्दात सांगितलंय. पण त्यांना माहिती आहे की आपल्यासारखे सगळेच जण काही विवेक वैराग्याने परिपूर्ण होणं कठीण आहे, प्रापंचिक लोक. पण प्रापंचिकांसाठी काय वैराग्य आहे हे दासबोधातून आपल्याला कळतं, कारण प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची सांगड त्यांनी घातलेली आहे. आणि ही सांगड घातलेली असल्यामुळे प्रपंचात राहून कसं वैराग्य, सगळ्या गोष्टी करून कसं वैराग्य करायचं, हे त्यांनी वारंवार पूर्ण दासबोधातनं सांगितलंय. आत्ता फक्त त्याचं बीजारोपण केलं असं म्हटलं तरी हरकत नाही. असा हा वैराग्य निरूपण आपण आज बघणार आहोत. आणि इथे आपण बघितलं की आधी मुळामध्ये आपली जी साधन चतुष्टयाची बैठक आहे, ती बैठक ते आपली तयार करून घेतात साधन चतुष्टयाची. त्यामुळे साधन चतुष्टयामध्ये काय येतं हे आपण पहिल्याच ह्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये नित्यानित्य विवेक हा जो आहे तो त्यांनी पहिल्या 2 दशकातून सांगितला. एक पहिला दशक नित्याचा, दुसरा अनित्याचा. त्यामुळे नित्यानित्य विचार काय करावा हे त्यांनी त्याच्यातनं आपल्याला सांगितलं. एक मोघम त्यांनी त्याच्यातनं सांगितलं आणि त्याचा विस्तार पुढे केलेला आहे. कारण दासबोध मी म्हटलं तसं आधी घट्ट बांधलेला गुच्छ आहे आणि मग हळूहळू त्याला जी सगळी फुलं डवरतात आणि मोठा होतो, त्या प्रत्येकाचं वर्णन त्यांनी पुढे केलेलं आहे डिटेलमध्ये प्रापंचिकाच्या दृष्टिकोनातून. कारण असं आहे ना, आम्ही पण म्हणायला म्हणजे थोडीशी वाट चुकवायची असेल आम्हाला तर आम्ही पण म्हणतो ते ठीक आहे, ते साधू विधू होते त्यांना ते जमतं सगळं वैराग्य वगैरे, आम्हाला कसं जमणार, आम्ही प्रापंचिक आहोत, आम्हाला काही हे संसार प्रपंच सोडणं शक्य नाही, त्यामुळे आम्हाला ते शक्य होणार नाही आणि त्यामुळे आम्ही त्याच्यापासून दूर जातो. समर्थांनी इथे बरोबर तेच लक्षात घेतलंय की संसारात राहून सुद्धा आसक्ती विरहित राहता येतं, सगळं एन्जॉय करून. हे मुद्दामून सांगते, नाही तर असं वाटेल की अरे बापरे वैराग्य कशाला घ्यायचं, आता चांगला संसार चाललाय आणि चांगला चाललेला असतो त्यावेळेला सगळे म्हणतात हाच बरा आहे. त्यामुळे तसं नाहीये ते. तर संसार सुख चालू ठेवून सगळं उपभोगून त्यातनं कसं वेगळं राहायचं, सगळ्याचा आनंद लुटायचा, जो क्षण येतो तो आपला आहे, अशा पद्धतीने आनंद लुटायचा आहे आणि त्यातनं बाहेर पडायचंय. संसारिकाच्या दृष्टिकोनातनं त्यांनी सांगितलंय, पूर्ण दासबोधवर सांगितलेलं आहे. आता ह्याच्यात नित्य अनित्य सांगून झाल्यानंतर हा जो तिसरा दशक होता तो वैराग्याचा दशक आहे. वैराग्याचा दशक म्हणजे काय की आपण यातनं कसं हळूहळू आसक्तीतून बाहेर पडायचं, त्याच्यासाठी त्यांनी प्रपंचाची दुःख वगैरे सांगितली पहिल्या 5 ह्याच्यामध्ये. नंतर मग त्यांनी त्रिविध ताप कोणते ते सांगितले आणि असं करत मृत्यूचं काय आहे ते सांगितलं. मृत्यू कोणालाही येतो, जातस्य ध्रुव मृत्यू, ही संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने स्पष्ट करून दिली आणि आता ते वैराग्याकडे वळलेले. हे वैराग्य कसं आहे ते आपल्याला ह्याच्यातनं कळतं. म्हणजे इथे त्यांनी आत्मानात्म विचार, सारासार विचार, हे सगळे जेव्हा विचार आपल्याला सांगितले त्यावेळेला वैराग्य म्हणजे वस्तूचा त्याग.
ते करताना सुद्धा विवेक आणि विचार हा आपल्या बरोबर असला पाहिजे. नित्य काय अनित्य काय याचा विचार आपल्या बरोबर असला पाहिजे. आणि मग वैराग्य म्हणजे वस्तूचा किंवा व्यक्तीचा त्याग, असं म्हणजे मग खरंच त्यात सोडून टाकायचंय का, की मला कोणाबरोबर राहायचं नाही, मी कोणाबरोबर काही राहणार नाही, माझी मी स्वतंत्र असेन, माझी मी एकटी ध्यान जप धारणा करेन, असं मुळीच नाहीये. ते वैराग्य म्हणजे वस्तूचा किंवा व्यक्तीचा त्याग करायचा, म्हणजे त्याग म्हणजे त्याचा तिरस्कार करायचा नाहीये, ते सोडून द्यायचं नाहीये, पण तो विवेकजन्य त्याग करायचा आहे. म्हणजे शुद्ध बुद्धीने, विवेकजन्य म्हणजे सुद्धा शुद्ध बुद्धी ज्याच्यामध्ये आहे, त्या शुद्ध बुद्धीने ईश्वरच अंतिम सत्य आहे, सुखरूप आहे, हे मनामध्ये पक्की निष्ठा, श्रद्धा आणि निष्ठा आपण म्हणतो, त्याच्यापैकी पक्की निष्ठा. कारण पहिल्यांदा ईश्वरावर श्रद्धा ठेवावी लागते, आणि श्रद्धा ही मनाच्या पातळीवर असते. 4 लोकांनी वेगवेगळं सांगितलं, म्हणजे मतभिन्नता आली की ती आपली डळमळीत होते. पण ती श्रद्धा जेव्हा निष्ठेमध्ये परिवर्तित होते, तेव्हा ती आपण बुद्धीच्या पातळीवर करतो. त्यामुळे ज्ञान सुद्धा बुद्धिनिष्ठ ज्ञान असावं हे निश्चित. नाहीतर आपण काही ना काहीतरी भ्रामक कल्पनांमध्ये गुंतून जातो. तर तसं न करता बुद्धिनिष्ठ ज्ञान असावं, म्हणून विवेकजन्य शुद्ध बुद्धीनी ईश्वर हेच अंतिम सत्य आहे, सुखरूप सत्य आहे, अशी निष्ठा मनामध्ये उत्पन्न करून ईश्वरा व्यतिरिक्त ज्या अन्य गोष्टी आहेत, म्हणजे दृश्य व्यक्ती वस्तू, हे सगळं चराचरामध्ये भरलेलं पंचविषयक सगळ्या गोष्टी, या सगळ्यांबद्दल असणारं जे हवे नको पण आहे, प्रेम म्हटलेलं नाही, काही म्हटलेलं नाही, आसक्ती म्हटलेली, हवे नको पण, म्हणजे मला हे हवंय, मला ते हवंय, मला हे नको, मला ते नको, हे जे आपलं हवे नको पण चालतं ना, त्या बाबतीमध्ये उदासीन असणं, या पवित्र उदासीनतेला वैराग्य असं म्हणतात, अशी व्याख्या आहे वैराग्याची. एकदा वाचून दाखवते पाहिजे तर, की त्याग म्हणजे तिरस्कार नव्हे, तर विवेकजन्य शुद्ध बुद्धीने ईश्वरच अंतिम पूर्ण व सुखरूप सत्य आहे अशी निष्ठा उत्पन्न होऊन ईश्वरा व्यतिरिक्त अन्य गोष्टींबद्दल, म्हणजे दृश्य वस्तू वा व्यक्ती यांच्याबद्दल असणारे हवे नको पण, या बाबतीत उदासीन असणे, या पवित्र उदासीनतेला वैराग्य असं म्हणतात. म्हणजे सगळ्यामध्ये रस घ्यायचाय, पण त्या रसातनं अलिप्त राहायचंय, मला पुन्हा तेच हवंय असं म्हणायचं नाही. ही अनासक्ती ज्याला म्हटलं जातं ती आहे. आता हे हवे नको पण दोन्ही म्हटलंय त्यांनी, कारण आम्हाला काय आहे, आम्हाला काही गोष्टी हव्या असतात, हे हवंय, ते हवंय, ते हवंय. हे हवे असणं जे आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळत असतो, कारण ती मला आवडते म्हणून ती मला वस्तू हवी असते. पण नको पण ह्याच्यात त्यांनी घेतलंय, कारण काही काही गोष्टी आपल्या समोर आल्या की ज्या आपल्याला प्रतिकूल असतात, आपल्याला आवडत नाही, की लगेच आपली चिडचिड होते, आपला रागराग होतो. म्हणून ते सुद्धा एक प्रकारची निगेटिव्ह पण आसक्तीच आहे, कारण ते आपल्याला नको आहे म्हणून त्या ह्याच्यापासून आपण दूर जातो, आम्हाला त्याचं बघायचं सुद्धा नाही, असं आपण जे एक वेगळ्या तऱ्हेने शेवटाला जातो. ते जे आहे ते सगळं बंद, म्हणजे हवे पण नको आणि नको पण नको, म्हणजे हवे नको पण या बाबतीत उदासीन राहणं. जे हवंय ते समोर आलं, आनंद होतोय, अनुकूल आहे, त्याचा भोग जरूर घ्या. जे नको आहे, आपल्या डोळ्यासमोर सुद्धा नको असं वाटतंय, त्याच्यातनं आपणच उठून बाजूला व्हावं. म्हणजे मग ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच हवे नको पण जे आहे तिथे आपल्याला गुंतून पडायला होत नाही. म्हणजे गीतेमध्ये जी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली, स्थितप्रज्ञस्य का भाषा, असं जेव्हा अर्जुन विचारतो, त्यावेळेला त्यांनी जी लक्षणं सांगितलेली आहेत ती खरं म्हणजे वैराग्याची लक्षणं आहेत. पण तसं स्थितप्रज्ञाची भाषा, मग त्यांनी सांगितलेले वेगवेगळे टप्पे वगैरे हे न सांगता समर्थांनी प्रापंचिकाच्या दृष्टिकोनातून हे वैराग्य पूर्ण दासबोधवर सांगितलेलं आहे. कसं कसं करा म्हणजे तुम्ही त्यातनं बाहेर पडाल, या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता हे सगळं विवेकाने करायचंय असंही त्यांनी म्हटलंय. आता विवेक म्हणजे काय, जरा थोडी संकल्पना समजावून घेऊन मग आपण त्या समासाकडे वळूया. विवेक म्हणजे काय, हाही एक भाग त्याच्यामध्ये येतो. मागच्या वेळी आपण नुसतं उल्लेख केला होता वेगवेगळ्या वैराग्यांचा, तोही आपण इथे आता क्षणाक्षण एकेका वाक्यात बघूया. पण तरी सुद्धा विवेक म्हणजे काय, निवडणे. विवेक म्हणजे विंचरणे. विवेक म्हणजे योग्य ते घेणे, अयोग्य ते टाकणे. म्हणजे हे सगळी निवड करायची.
तांदूळातले खडे टाकून द्यायचेत आणि तांदूळाचा आपल्याला भात करायचंय. त्यामुळे त्याच्यात खडे असून चालणार नाही. हे खडे आहेत ते नको पण आहे आणि तांदूळाचा भात आपल्याला खायचाय त्यामुळे ते हवे पण आहे. तर हवे पण आहे ते त्यातनं घेता येतं, नको पण त्यागता येतं, दूर सारता येतं. अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आत्मानात्म विचार, सारासार विचार हे नित्य आणि अनित्य याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं. आणि तसंच हा जो विवेक आहे हा परमार्थामध्ये आवश्यक आहे, प्रपंचातही आवश्यक आहे. आणि तसंच इतर गोष्टी ज्या आहे, राजकारण आहे, समाजकारण आहे, लोकसंग्रह आहे, या प्रत्येक ठिकाणी काय घ्यायचं काय टाकायचं हे आपल्याला बघा. लोकसंग्रहाच्या बाबतीत तर फार त्याचं कारण असं, आपल्याला सगळीच माणसं आवडतात असं नाही आणि सगळ्यांना आपण नाही नाही मला तुझ्याशी बोलायचं नाही, तू बाजूला हो असं सांगूही शकत नाही. त्यापेक्षा काय पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं राहता येईल, थोडंसं दूर होता येईल, या गोष्टींचाही विचार विवेकानेच करता येतो. म्हणून मी म्हटलं समाजकारण, राजकारण, परमार्थ, प्रपंच सगळीकडे विवेक आणि वैराग्य आपल्याला उपयोगी पडतं. आणि हे सगळं विवेक वैराग्य जे आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की आपण नामरूपाने त्याच्यामध्ये रमत असतो, तेच आपल्याला सत्य वाटत असतं. हे आजूबाजूचं जग किंवा जीव आणि आत्मा हा भेद आपल्याला करता येतो, पण आपण तो करून घेत नाही. कर्तृत्व भाव कायम आपल्याकडे घेतो, त्यामुळे भोक्तृत्व भाव आपल्याकडे घ्यावाच लागतो, कारण तो बाउन्स होऊन आपल्याकडे येतोच. त्यामुळे हे सगळे जे भ्रम निर्माण होतात त्यामध्ये आपल्या अहमची भर पडते. मी, माझं, मला याची भर पडते आणि साहजिकच आपला अहंकार वाढतो. आता विवेकाने विचार करून जर हे सगळे भ्रम दूर केले, म्हणजे त्या सगळ्यातनं जर आपण बाहेर पडलो, तर निश्चितपणे भ्रम दूर केले म्हणजे काय, त्यातनं हळूहळू कसं बाहेर पडायचं हे आपल्याला कळलं की आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये फक्त आनंदच मिळतो. अशा तऱ्हेने हे म्हणजे विवेकाचा भर जास्त समर्थांच्या वाङ्मयात दिसतो आपल्याला. विवेक आणि वैराग्य हे शब्द दासबोधामध्ये जास्तीत जास्त वेळा आलेले आहेत, त्यामुळे हे सगळं आपल्याला कळतं. आता हे वैराग्य सुद्धा काय, आपण मागच्या वेळेस जाता जाता बघितलं होतं तसं ह्याच्यात अभाव वैराग्य आहे. त्याबद्दल आपण उदाहरणही घेतलं होतं. कोल्ह्याला द्राक्ष आंबट, आता हे मिळणारच नाही हे आपल्याला माहितीये, नकोच आहे मला असं म्हणायचं म्हणजे ह्याला अभाव वैराग्य असं म्हणतं. म्हणजे कसं आहे, अष्टसिद्धीचं त्यावेळेला मी उदाहरण दिलं होतं की ते आपल्याला मिळणार नाहीत हे माहिती आहे, त्यामुळे नाही आता या जन्मात काय बघू, केव्हा मिळतील तेव्हा मिळेल, आत्ता काही त्याची गरज नाही, आत्ता छान प्रपंच चाललाय असं म्हणून आपण बाजूला सारतो. पुराण वैराग्य एक आपल्यामध्ये येतं, ते तेवढ्यापुरतं आपण काही गोष्टी ऐकतो, ते ऐकल्यावर आपल्याला वाटतं खरं आहे, हे असं वागायला पाहिजे म्हणजे आपल्याला आनंद मिळेल, कारण आनंद मिळेल ना हे सांगितलेलं आहे. म्हणून मग आपल्याला वाटतं खरं असं वागायला पाहिजे, हे वैराग्य आपल्यामध्ये यायला पाहिजे. हे तिथे तत्क्षणी निरूपणे हे सद्वृत्ती होते, उठवणे जाता स्वयची जाते. म्हणजे तिथे ते आपण सगळं ऐकत असताना आपल्याला अगदी असं वाटतं की आपण अगदी असं आता वागलं पाहिजे, असं केलं पाहिजे. पण पुन्हा घरी गेलं, पुन्हा तिथून देवळातनं उठून निरूपण ऐकलं, घरी गेलो की पुन्हा आपलं पहिले पाढे 55 सुरू होतात आणि पुन्हा आपण त्या संसारामध्ये गुरफटतो. कारण असं आहे, हे मन जे आहे जिथे जातं तिथे बसतं. त्यामुळे मनतेची माया असं समर्थांनी म्हटलेलं आहे पुढे ह्याच्यात आत्मारामामध्ये म्हटलेलं आहे, मनतेची माया. आणि आणखीन काही संतांनी जेव्हा अभंग केलेले आहेत तेव्हा त्यांनी हेही म्हटलंय, मनतेची माया बुवा तेथे बाया असंही म्हटलेलं आहे. अर्थात आपण ते हसण्यावरी नेतो, पण हसण्यासारखा अर्थ त्याच्यामध्ये नाहीये. आपल्याला आवडतं ते बुवा तेथे बाया असं म्हटलं की जरा बरं वाटतं, पण ते मानसिक आहे. पण त्याच्या मागचा अर्थ म्हणजे प्रकृती जिथे आहे तिथे तिथे पुरुष आहे आणि पुरुष जिथे आहे तिथे प्रकृती आहे, कारण ते दोघं एकमेकांशी संलग्न आहे. हा एवढा विचार त्याच्यामध्ये मांडलाय. आणि हे एकत्र असल्यामुळे आपण प्रकृतीशी ज्या वेळेला सख्य करायला जातो तेव्हा मनतेची माया, आणि जेव्हा आपण तिथनं बाजूला सरकतो त्यावेळेला निश्चितपणे परब्रह्म हेच खरं हे आपल्याला पटायला लागतं. ते प्रकृती आणि पुरुष बुवा तेथे बाया हे सोप्या शब्दात सांगितलंय, कारण ते लोकांना लक्षात राहतं, या दृष्टिकोनातनं सांगितलेलं आहे. आता ह्या मनातनच आपली ही सगळी निर्मिती होत असते आणि मन जे आहे तेच वेगवेगळ्या कल्पना करत राहतं आणि संसार प्रपंचात गुरफटून जातो. म्हणून मना कल्पिता कल्पना कल्पकोटी असं समर्थ म्हणतात
आणि तसंच गीतेमध्ये म्हटलेलं आहे की याच मनाच्या सहाय्याने आपल्याला मोक्षापर्यंत जाता येतं. म्हणून मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. म्हणजे हे मन असं आहे की दोन्ही ठिकाणी ते आपल्याला नेऊ शकतं. म्हणून समर्थ असं म्हणतात की पुराण वैराग्य वारंवार जरी आलं तरी हरकत नाही, ते सातत्याने ऐकलं की आपल्या मनामध्ये खोल कुठेतरी रुजतं आणि आपल्याला ते वैराग्य प्राप्त होतं आणि हळूहळू आपण आपला ओढाबद्ध मुमुक्षु साधक सिद्ध या पद्धतीने तिथे जातो. पुढे उदर वैराग्य जे आहे ते म्हणजे मी मग म्हटलं होतं मागच्या वेळी की डाएट वगैरे सगळं ह्या ज्या गप्पा आहेत ते भरपूर पोट भरल्यानंतर मारायला छान वाटतात. रिकाम्या पोटी एखाद्या दरिद्री गरीब माणसाला की ज्याला 8 दिवस अन्न खायला मिळालेलं नाही, त्याच्याजवळ जर डाएटच्या गप्पा मारत बसलं की खरं म्हणजे चांगलं आहे, 8 दिवस तुझं उपोषण झालं, काही हरकत नाही खरं म्हणजे. असं वगैरे काहीतरी गप्पा मारा. तो म्हणे, "बाई मला आधी काहीतरी खायला दे, तर तुझं पुढचं ऐकायला माझ्यात काहीतरी त्राण उरतील." म्हणजे ह्या डाएटच्या गप्पा ज्या आहेत, हे उदरवैराग्य आहे, ते फक्त पोट भरल्यावरच सुचतं. मृत्यू वैराग्य तर आपण मागच्या वेळेला बघितलंच, की मृत्यू खरं म्हणजे कोणाला नकोसा असतो, पण तरी तो येतोच आणि तेच खरं अंतिम सत्य आहे आणि तेच आध्यात्मिक जीवनाचा प्राण आहे. कारण त्यातनं नवीन निर्मिती होते. अशा तऱ्हेने वेगवेगळी वैराग्य सांगितली आणि ज्ञानोत्तर वैराग्य हे संतांच्या बाबतीमध्ये असतं. तर तेही आपल्याला हळूहळू हे परमार्थ मार्गावर गेल्यावरती प्रापंचिकांसह त्या विचारांसह आपल्याला ते करता येतं, असं समर्थ आपल्याला सांगतात. इथे वैराग्य ज्या वेळेला म्हणलं, विवेक म्हटलं, वैराग्याचं आता बोललो आपण, विवेक जे म्हटलं ते विवेक ज्यांना याच्याबद्दल सखोल अभ्यास करायचा असेल त्यांनी निश्चितपणे पंचदशी ग्रंथ बघावा. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी ह्या 5 विवेक सांगितलेले आहेत एका प्रकरणामध्ये. ते पंचदशीची जी प्रकरण आहेत त्यातल्या एका ह्याच्यामध्ये सांगितले. त्याच्यात त्यांनी तत्वविवेक सांगितलंय. जो समर्थांनीही हे 5 विवेक ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. पण त्यांनी कुठेही त्याला तत्वविवेक, अमका विवेक असं नावं दिलेली नाहीये. त्यामुळे त्यांनी प्रापंचिकाच्या दृष्टिकोनातनं ते सांगितलेलं आहे. म्हणून मोठे मोठे शब्द कुठेही वापरलेले नाहीत. त्यांनी समर्थांनी 17व्या दशकामध्ये म्हणजे मला वाटतं 82 तत्वांचा तो आहे, त्याच्यामध्ये तत्वविवेक त्यांनी सांगितलेला आहे. द्वैत विवेक पंचदशीमध्ये सांगितलेला आहे. नित्य अनित्य वगैरे ह्या बाबतीत समर्थांनी दासबोध भर आपल्याला ते प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे. महाभूत विवेक हा एक आहे. म्हणजे तत्व विवेक, द्वैत विवेक, महाभूत विवेक. महाभूत विवेक म्हणजे पंचभूतांचा विवेक कसा करायचा, त्यांचं पंचीकरण कसं आहे वगैरे या गोष्टी पंचदशीमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि इथे समर्थांनी वारंवार उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय सांगितलेलं आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं पण होतं, इतक्या वेळा उत्पत्ती स्थिती लय सांगितलंय की आपल्याला असं वाटतं आता झोपेतनं उठून मला विचारलं तरी मी पाठ म्हणून दाखवीन. तुम्ही म्हणून दाखवू शकता कशात कशाची उत्पत्ती झाली आणि कशात कशाचा लय झाला. पण तिथे महाभूतांचा विवेक सांगितलेला आहे. प्रत्येक ह्याच्यात तेच तेच सांगताना त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. तसं पंचकोशांचा विवेक केलेला आहे. पंचकोश आपल्याला माहिती आहे. तर पंचकोशांचा विवेक केलाय तो आपल्याला नवविधा भक्तीमध्ये पाहायला मिळतो. महावाक्य विवेक जे आहे तो महावाक्याचा जप करू नये असं त्यांनी म्हटलंय. मग काय करायचंय, त्याचं चिंतन मनन, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी असं म्हणून काही उपयोग नाही. त्याचं चिंतन मनन आचरण करायला पाहिजे हे समर्थ सांगतात. आणि महावाक्याचा विवेक सुद्धा पंचदशीमध्ये सांगितलंय. आणि हे सगळे विवेक जे आहेत, आपलं आता साधन चतुष्टय सगळं पूर्ण होत आहे. त्यातला नित्य अनित्याचा विचार झालेला आहे पहिल्या 2 दशकामध्ये. पुढचा जो दशक म्हणजे आत्ताचा 3रा आहे त्याच्यात वैराग्य निरूपण आहे. म्हणजे साधन चतुष्टयाची जी पुढची बैठक आहे, शमदमादी षट संपत्ती, हे जे आहेत हे आपल्याला नवविधा भक्तीमध्ये येणार आहे. त्यामुळे तोही आपला म्हणजे साधन चतुष्टयाची बैठक त्यांनी आपली हळूहळू पूर्ण करायला सुरुवात केलेली. ती जवळजवळ 4थ्या दशकापर्यंत, 5व्या दशकापर्यंत म्हटलं तरी चालेल, पण 4थ्या दशकापर्यंत केलेली आहे. एकदा का साधन चतुष्टय आपली बैठक, आत्मज्ञानाची बैठक तयार झाली, त्यातल्या संकल्पना क्लिअर झाल्या की मग आपल्याला पुढचे जे आहे देवदर्शन ते देवशोधन हे त्यांनी 5 दशक 5 ते 7 यामध्ये सांगितलंय. पण ते देवदर्शन घेण्यासाठी आपली साधन चतुष्टयाची बैठक ते तयार करतायत. त्यामुळे हे 3ऱ्या दशकामध्ये आपण जे बघितलं की साधन हे जे वैराग्य आहे, वैराग्य हे जे साधन आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय.
इहलोक आणि परलोक याच्यामध्ये जे आपल्याला आसक्ती निर्माण होतात, ते भोग आपल्याला भोगावेसे वाटतात, जे आपल्याला आवडत नाही ते त्यागावेसे वाटतात, या सगळ्यातनं कसं बाहेर पडता येईल याच्यासाठी आपल्याला जन्मदुःखाचं निरूपण त्यांनी 5 समासामध्ये केलं, की बघा ही एवढी एवढी दुःख आहेत. या विषयांपासून सुख मिळतं असं म्हणणारा सुद्धा मूर्ख आहे, पडत मूर्ख आहे असं आपण म्हणूया. आणि त्यामुळे जन्म दुःखाचे मूळ असं ज्यातनं म्हटलंय त्यातून सुटण्यासाठी वैराग्य पाहिजे. 6 आणि 7 म्हणजे हे जे समास आता मी म्हणते या दशकातले, तिसऱ्या दशकातले पहिले 5 समास याच्यामध्ये त्यांनी घातले. मग 6, 7, 8 हे जे 3 दशक आहेत, समास आहेत या दशकातले, त्याच्यामध्ये त्रिविध ताप त्यांनी सांगितले. बघा आपल्याला कोणकोणते ताप येतात. ताप म्हणजे ज्याने आपलं मन पळलं जातं वगैरे, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक, ते त्यांनी सांगितले. आणि 9व्या ह्याच्यामध्ये मृत्यू सांगितलं. आणि हे सगळं सांगून यातनं जर सुटायचं असेल तर आपल्याला आता वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. ते वैराग्य सर्व भोगून मी करून अकर्ता या पद्धतीने झालं पाहिजे, हे त्यांनी याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय. या समासाची सुरुवात करताना त्यांनी या संसाराला महापुराची उपमा दिलेली आहे. संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार, काळ सर्प श्रीराम. या उपमा अतिशय सुंदर दिलेल्या आहेत, जवळजवळ 7व्या ओवीपर्यंत या आहेत. आणि ह्या आपण फक्त त्याचा थोडक्यात विचार करूया की याच्यामध्ये हा संसाराचा महापूर याच्यामध्ये आलेला आहे. खरं म्हटलं तर पूर आहे का, आपण त्याच्यात बुडतोय का, तर काही नाही, सगळं कोरडं आहे व्यवस्थित. पण त्याला ती उपमा दिली, तो दृष्टांत दिलेला आहे की ज्या वेळेला महापूर होतं, प्रचंड पाणी उसळायला लागतं, सगळे नद्या समुद्र सगळे एक व्हायला लागतात, प्रलयाची गोष्ट आठवा. म्हणजे तो जो महापूर आहे हे सगळं जायला लागतं, पण इथे प्रलय नाहीये, इथे महापूर ही उपमा दिलेली आहे. हा जो सगळा पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये आपोआपच काय होतं, जी जलचर असतात म्हणजे सुसर आहे, मगर आहेत, सर्प आहेत, पाणसर्प आहेत, हे सगळेजण जोपर्यंत सगळी नदी व्यवस्थित वाहते, मोठी मोठी सरोवर आहेत, समुद्र आहेत, ते आपापल्या जागी शांत असतात. पण ज्या वेळेला प्रलय व्हायला सुरुवात होतो, ज्या वेळेला पूर यायला सुरुवात होतो, त्यावेळेला मात्र हे सगळेजण भराभर बाहेर पडतात की आपल्या स्थानाला काहीतरी डळमळीतपणा आलाय. आणि म्हणून ते सगळे बाहेर पडतात. आणि आपणही त्या पुरामध्ये जेव्हा वाहायला लागतो, तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की ही मगरी, सुसरी ह्या सगळ्या आपले लचके तोडायला लागतात. धामिण जी आहे ती गळ्याला घट्ट आपल्या गळ्याभोवती आवळली जाते. आपण त्या सगळ्यातनं सुटण्यासाठी तडफडत असतो. असं ते 7 ओळी वाचताना पूर्णपणे त्याच्यामध्ये मग्न होऊन जा. ही कशी-कशी त्यांनी म्हटलंय. पण मग ह्या आपल्या संसाराला पूर आलाय, तर पाणी तर नाहीये. पण मग नक्की काय म्हणायचं समर्थांना? तर त्यांना असं म्हणायचं असावं, की ही मगरी आणि सुसरी ज्या आहेत, त्या आशा, ममता या सुसरींची बेडी पडलेली आहे आपल्याला. आम्ही आशेमध्ये गुंतलोय, उद्या अमकं होईल, परवा तमकं होईल, मग चांगलं होईल, वाईट होईल वगैरे. ममतेमध्ये आम्ही आसक्तीमध्ये, ममतेमध्ये, घरातल्या माणसांच्या आसक्तीमध्ये, ममतेमध्ये, मला माझा मुलगा, माझी बायको, माझा पती या ह्याच्यामध्ये गुरफटलेलो आहोत. वासना धामीण, वासना म्हणजे या सगळ्यांबद्दलची एक प्रकारची मनामध्ये घट्ट धरून राहिलेली जी वासना आहे, मी माझे मलाची वासना आहे, मला अमुक पाहिजे, मला तमुक नको, ह्या सगळ्या ज्या वासना आहेत, ह्या सगळ्या जे कोणी आहेत त्या धामीण म्हटलेलं आहे. महासर्प आहे तो, मोठा सर्प धामीण. त्यांनी गळ्याला मिठी मारली आणि त्यामुळे मी त्या वासनांमध्ये गुरफटून चालले, त्या वासना धामिणीच्या गळ्यामध्ये गुरफटून मी बसलेली आहे. आणि त्यामुळे माझ्या मला सातत्याने वासना पूर्ण करण्यासाठी, पाप पुण्य मिळवल्यामुळे ते भोगण्यासाठी, प्रारब्धवशात म्हणा किंवा वासनेच्या संस्कारांमुळे म्हणा, मला पुनरपि जननम पुनरपि मरणम या संसारपुरामध्ये पुन्हा व्हावं लागतंय. बरं, या सगळ्यामध्ये तो अभिमानाचा चोर आणखीन माझ्या मानगुटीवर बसलेला आहे. ते पिशाच्चच आहे, अहंकाराचं पिशाच्च आहे. मी म्हणजे अशी, मी म्हणजे तशी, आपल्याला माहिती आहे. हा अहंकाराचा, अभिमानाचा जो चोर पाठीवर बसलाय ना, तो वेताळासारखा बसलेला आहे खरं म्हणजे. त्याने तर माझं सगळं लुटून नेलेलं आहे. अशा पद्धतीचं वर्णन केलंय. आणि आता या महापुरातनं मला बाहेर पडायचंय. म्हणून मला वैराग्य पाहिजे.
असं त्यांनी इथे त्या महापुराचं वर्णन करताना हा दृष्टिकोन घेऊन त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. ते आपण जरूर वाचा. आणि कोणत्या कोणत्या सर्प आहेत जे आपल्याला मिठी मारून ह्याच्यात बसलेत, त्यामुळे यातनं बाहेर पडता येत नाहीत. त्यांनी मिठी मारली असली तरी आपल्याला त्यातनं सुटता येतं. हा कुठेतरी एक लुकलुकला दिवा आपल्याला समर्थांनी दाखवलेला आहे. श्वेताश्वेतर जर उपनिषद पाहिलं तर श्वेताश्वेतरमध्ये ऋषींना महानदी दिसलेली आहे असं वर्णन केलंय. नदी काय, पूर काय, सगळं वर्णन एकच आहे. तीच संकल्पना कदाचित, कारण समर्थांनी अनेक उपनिषदांचा अभ्यास केलेला आहे, त्यातनं त्यांनी लोकांच्या दृष्टिकोनातनं हे समजावून दिलेलं आहे. त्यामुळे ते सत्यच आहे, वेदांत संमतीचा असं म्हटलेलं आहे त्यांच्या आरतीमध्ये. तर त्यामुळे हे जग जे आहे ते विश्व नदीच्या रूपाने आहे असं श्वेताश्वेतर उपनिषदात सांगितलंय. आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय, ती नदी एवढी उतारावरती वाहते आणि तिला त्यामुळे अफाट वेग आलेला आहे. आणि या वेगामुळे काय होतं, मध्ये काही दगड धोंडे मोठे मोठे आले की ते त्याच्या भोवती चक्राकार फिरून ती बाहेर पडतीये. मग त्यातनंही मार्ग काढून ती बाहेर पडू शकते. हे चक्र निर्माण होत आहेत, म्हणजे ते भोरे आपण म्हणतो पा, गोल 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 असं फिरतात आणि माणसाला त्याच्यामध्ये बुडवून टाकतात असं एक म्हटलं जातं. तर हे जे आहे, हे 5 भोरे आहेत त्याच्यामध्ये. आता हे 5 भोरे, हा वाकडा तिकडा प्रवाह, त्याच्यावर माणूस आदळतोय आपटतोय असंही वर्णन केलेलं आहे. हे जे 5 भोरे आहेत ना, ते शब्द स्पर्श रूप रस गंध वासना धामिण पडली गळा. हे 5 भोरे शब्द स्पर्श रूप रसगंधाचे आहेत. तसंच हे 5 क्लेश त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. 5 क्लेश, क्लेश म्हणजे दुःख असं आपण म्हणूया सर्वसाधारण शब्दामध्ये. हा जो क्लेश आहे, हे 5 प्रकारचे क्लेश समर्थांनी आत्ताच वैराग्य निरूपणाच्या आधीच्या श्लोकांमध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. हे 5 क्लेश कोणते आहेत? तर अज्ञान, अहंकार, आसक्ती, मग त्याच्यात अनुकूल प्रतिकूल, प्रतिकूल आले की द्वेष आणि मृत्यूचं भय. ह्या सगळे हे जे आहेत हे आपण आत्ताच्या पहिल्या ह्या सगळ्या समासांमध्ये त्याचं वर्णन वेगवेगळ्या शब्दामध्ये आलेलं आहे. त्यामुळे हे 5 भोरे 5 क्लेश असं जे उपनिषदांचं वर्णन आहे ते ह्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि हे सगळं समर्थांनी या सगळ्या ह्या दशकामध्ये आत्ताच्या आपल्याला सांगितलंय. आणि हे सगळं घेऊन आपण त्यातनं धावत चाललेलो आहोत आणि त्यातनं आता ह्या संसार प्रपंचातनं आपल्याला सुटायचंय. ही सुटण्याची तयारी ते आपली करून देत आहेत, साधन चतुष्टयाची बैठक तयार करून देत आहेत. मग ते पुढे म्हणतात, माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न पुंजे कुळाभिमाने श्रीराम, असं 6व्या ओळीमध्ये ते म्हणतात. आता आपल्याला माहिती आहे अभिमान, 8 अभिमान समर्थांनी सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये कुळाभिमान पण येतं. आता ह्या सगळ्यातनं सुटून आपल्याला भगवंत भक्तीकडे जायचं असेल, तिकडे वळायचं असेल, या सगळ्या महापुरातनं सुटायचं असेल, तर आपल्या डोक्यामध्ये हे पक्क ठेवायला पाहिजे की ईश्वरच जगाचा मालक आहे आणि त्या जगाचा मी एक घटक आहे, याचा अर्थ माझाही मालक ईश्वरच आहे. त्याच्याच सत्तेने मी हे सगळं करते, बोलतेय हे पण त्याच्याच सत्तेने आहे, पाहतेय हे पण त्यांनी शक्ती पुरवली तर पाहणार आहे ना. त्यांनी शक्तीच पुरवली नाही तर सगळंच थंड होऊन जाणार आहे. त्यामुळे चैतन्यच आपल्यामध्ये राहणार नाही, तोच आपला मालक आहे हे आपल्याला पहिलं लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून त्याचं अधिष्ठान आपल्या प्रपंचात सुद्धा हवं. अतिरेक करू नये, कर्मकांड ह्याचा अतिरेक करू नये. अमुक झालं ते मूल अगदी भूक लागली म्हणून अगदी जीव त्याचा कासावीस होतो. छोटं एक 4-5 वर्षाचं मूल आहे आणि आपण नाही नाही नैवेद्य झाल्याशिवाय काही खायला देणार नाही, नैवेद्य झाल्याशिवाय काही. ठीक आहे ना, वरण भात झालाय ना, त्याला दे ना आधी, तोच कृष्ण समज ना आणि दे ना, मग तोही शांत होईल, मग पुढचं तुझं शांत होईल, सगळा कार्यक्रम जो असेल तो. त्यामुळे तिथे अधिष्ठान ठेवायचंय, ते भगवंताचं अधिष्ठान. थोडस बंधन हवंच, पण म्हणून स्वैर व्हायचं नाहीये, पण जिथे शक्य असेल, आवश्यक असेल, तिथे थोडस आपल्याला कृष्णाप्रमाणे बदलावंही लागतं. रामाचा आदर्श ठेवायचंच आहे, पण कृष्णाबरोबरही आपल्याला थोडंसं बदलायला कृष्णाने ते सांगितलंय कसं बदलायचं. आणि त्यामुळे समर्थांनी सुद्धा राम हा त्यांचं दैवत आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल त्याला प्रेम आहे, त्यांच्याप्रमाणे आदर्शवत आपण जीवन जगलं पाहिजे, ते त्यांनी स्वतः जगून दाखवलंय. पण काही वेळेला समर्थांनी कृष्ण नीती सुद्धा वापरलेली आहे. त्यामुळे या दोन्हीचा समन्वय जेव्हा केला जातो तेव्हा प्रपंच आणि परमार्थ साधतं असं म्हटलं जातं. इथे हे सगळं सुटायचं असेल तर आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे
समर्थांनी वैराग्य निरूपणात कुठेही असं सांगितलेलं नाहीये की हे घ्या, हे सोडा, ह्याला वैराग्य म्हणतात. एवढं सांगितलं असतं तर आम्ही म्हटलं असतं हे काय आम्हाला जमणार नाही, सोडून द्या. पण समर्थ ज्या वेळेला सांगतात, अख्खा दासबोध ते विवेक आणि वैराग्य आपल्याला प्रत्येक गोष्टीत दाखवून देतात. इथे फक्त बीज पेरलेलं आहे असं मी म्हटलं ते त्यासाठी. कारण त्यांचा विचार असा आहे, मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या वाणीने बोलावे. मुलांना जर एखादी गोष्ट समजावून द्यायची असेल तर त्यांच्याच भाषेत समजावून द्यावी लागते. समोर मुलं बसलेत आणि प्रकांड पंडितांनी एखाद्या पांडित्यपूर्ण लेक्चरची जर सुरुवात केली तर ती मुलं चुळबुळ करतील. ऐकणारच नाही. ऐकलं नाही तर पुढचं आचरणात आणण्यात काही पॉइंटच नाही. तर म्हणून ते मुलांच्या चालीने चालावे. मग ते तसं केलं की आपल्याला पटतं. एकेका समासामध्ये हळूहळू त्यांनी विवेक वैराग्य कसं हे उलगडत गेले आणि मग भक्ती मार्गाकडे नेताना सुद्धा नवविध भक्ती कशी करायची हेही आपल्याला सांगितलं की जेणेकरून आपल्या पंचकोशांचा निराश होईल. म्हणून ते ह्या सगळी काळरूपी असे हे यमदूत आपल्यावर कधी झडप घालतील हे सांगताही येत नाही. म्हणून मृत्यू निरूपण सांगून विचारांना, उच्चारांना, आचरणाला सगळं चांगलं वळण देण्याची क्षमता ही फक्त मनुष्य देहात आहे. म्हणून धन्य धन्य हा नरदेह असं ते म्हणतात. आणि हा नरदेह जर आपल्याला मुश्किलीने मिळाला असेल आणि त्याचा लाभ घ्यायचा असेल तर विवेक आणि वैराग्य या गोष्टींची आवश्यकता आहे. योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य तऱ्हेने हे शब्द दासबोधात कायम वापरायचे. असे करणाऱ्यांना हा देव या महापुरातून वाचवतो हे त्यांनी सांगितलंय. देवाच्या दृष्टीने विचार केला तर हा महापूर वगैरे काहीच नाहीये. इथे कुठलंही पाणी नाहीये. पण आम्ही म्हणतोय हा संसाराचा महापूर आहे. आणि मग तिथे समर्थ असं म्हणतात, देव आपण घालून उडी तयासी नेले पैलथडी, येरते अभाविके बापडी वाहतची गेली श्रीराम. ज्यांना कुठेही आध्यात्मिक बैठक नाही, बाकीच्या गोष्टी समजत नाही, ते असेच प्रवाहाबरोबर वाहत जातात. जिथे कुठे आपटतात, मरतात, पोळतात, जळतात, असं सगळं वर्णन आहे. पण जिथे आपल्याला परमार्थाची बैठक असते त्यावेळेला मात्र मग ती भले कोणत्याही वयात येऊ दे असं मी म्हणेन याच्या पुढे. कारण ज्या दिवशी ती येते तोच आपला खरा जन्मदिवस असतो. कारण तिथे आपल्याला विवेक आणि वैराग्य या गोष्टी साधलेल्या असतात, हळूहळू साधायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे भगवंताचं अधिष्ठान ठेवायचं असेल तर कोणताही दिवस तो शुद्धच आहे, पवित्रच आहे. कारण तोच करता करविता आहे. त्यामुळे मग ती अमावास्या आहे का पौर्णिमा आहे, मग आज करू का नको, देवाचं करण्यासाठी कुठलंही कारण आवश्यक नाही असं माझं मत आहे. असो, पंढरपूरचा जो विठोबा आहे तो आपल्या कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांना सांगत असतो, खरं म्हणजे अरे हे महापूर वगैरे म्हटलंय हे काही नाहीये बरं का, तसं म्हटलंय फक्त तुम्हाला कळण्यासाठी. पण तुला वाटतंय का हा महापूर आहे, बरं ठीक आहे महापूर आहे, पण मग कमरे एवढंच पाणी आहे त्याच्यामध्ये. कमरे एवढ्या पाण्यातनं तुला यायची काय भीती, बाहेर पडायची काय भीती वाटायची आहे. कारण कमरे एवढ्या पाण्यात, विठोबा कमरेवर हात ठेवून त्यांनी म्हटलेलं आहे की एवढंच पाणी आहे. आता या पाण्यात तू सुद्धा माझ्यासारखा 6 फूट आहेस, 5.5 फूट आहेस, कमरेवर हात ठेवून बघ, त्याच्या खालीच ते पाणी आहे. मग ते त्याच्या खाली पाणी आहे, तिथेच सगळ्या वासना आणि सगळं भरलेलं आहे. त्या कमरे एवढ्या पाण्यातनं तू एकदा बाहेर पडलास ना की मग काही हरकत नाही, तू आपोआप बाहेर येशील. आणि हे ज्या परमेश्वराने सांगितलंय त्याच्यावर दृढ श्रद्धा ठेवली पाहिजे, म्हणजे तो आपल्याला नक्की सोडवतो. म्हणून श्रद्धा आणि निष्ठा या पण त्याच्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात 14व्या ओळीमध्ये, जरी भाव असेल माईक तरी देव होय महाठक, नवलतयाचे कौतुक जैशास तैसा श्रीराम. आपण म्हणतो देव फार करुणाळू आहे, कृपाळू आहे, तो अगदी अज्ञानावर कृपा करतो अमक्यावर, हे सांगण्यापुरतं छान आहे. पण देव पण काही एवढा भोळा नाहीये. त्यालाही भोळी भक्ती, साबडी भक्ती अशी आवडते सुरुवातीला, तुम्ही त्यात येईपर्यंत. पण नंतर तो म्हणतो बुद्धिनिष्ठ भक्ती कर, ज्ञाननिष्ठ भक्ती कर, ती महत्वाची आहे. म्हणून ते सुद्धा समर्थांना अभिप्रेत असल्यामुळे त्यांनी असं सांगितलंय, जरी भाव असेल माईक, ठीक आहे, श्रद्धा आहे, डळमळीत आहे, भगवंत करतो असं वाटतंय तोपर्यंत ठीक आहे. पण देव होय महाठक, पण तुम्हाला एकदा कळायला लागलं की आपण त्याच्यावर भिस्त टाकली की तो करतोय, की तुम्ही काहीच करणार नाही. प्रयत्न तुम्हीच करायचे, त्या महापुरातनं तुम्हालाच बाहेर यायचंय.
हे प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत, पण प्रयत्न तुम्ही करणार असाल तर प्रयत्नाबरोबर दैव तुमच्या बरोबर येतं. कारण 80% हे प्रयत्न असतात. तेव्हा 20% भगवंताची कृपा असते. जरी भाव तरी देव होय. तू काहीच करणार नाही असेल, हरी तर देईल खटल्यावरी, तर तो खटल्यावर बिलकुल येणार नाही. म्हणून ते म्हणतात तरी देव होय महाठक, नवलतयाचे कौतुक जैशास तैसा. तू प्रयत्न केला, तुला यश आहे. तू प्रयत्न नाही केला, नुसतं देवदेव करत बसला, काही होणार नाही. हे निश्चित आहे. आपला भाव त्याला कळतो, आपण कोणत्या भावाने करतोय हे त्याला कळतं, कारण तो आपल्या हृदयस्थ असतो. आपल्याला माहिती नसतं, पण तो आत आहे. तेव्हा आपल्या मनातला भाव बाहेर आपण काय देवाचं करतोय असं दाखवलं, पण मनातला भाग जर अहंकाराचा असेल, आसक्तीचा असेल, नामलौकिक मिळवण्याचा असेल, तर भगवंताला ते आधी कळतं की ही करते ते नाव, मग तिला नावलौकिक हवायना देऊन टाक, तिला काय नामका हवायना देऊन टाक. तो प्राप्त होत नाही, तो महाठक आहे, कारण तो आपल्या आत बसतो. त्यामुळे भरपूर आपल्याला आत्मच त्याच्या आपल्या आधी अंतःकरणात विचार निर्माण होतात आणि मग कृती निर्माण होते. त्यामुळे ते विचार त्याला आधी कळतात, म्हणून त्याला पक्क कळतं की ही कोणत्या भावनेने करते. हे भावना त्याच्या लक्षात आली की मग मात्र तो आपल्यासाठी प्रेमळच आहे. पण आपण त्याला फसवायचं ठरवलं की 1.5 किलो काय 1.25 किलो, 1.25 किलो वगैरे पेढे तुला ठेवते, माझं एवढं काम होऊ दे, बाकी मी काही करणार नाही. मग तो म्हणतो मग 1.25 किलो पेढे त्यांनी ठेवलेत ना, भाव काय आहे तूच कर, मी आरामात बसते. नाही जमणार. देव आहे महाठक, तो सुद्धा पूर्ण सगळ्यांना ओळखून आहे. आणि त्यामुळे भक्तांनी तळमळीने हाक मारली तर तो निश्चितपणे धावत येतो. मग तो कोणत्या का रूपात असे ना, वेगवेगळ्या द्रौपदीकडे तो आलेला आहे. म्हणजे तिने पहिल्यांदा कौटुंबिक दृष्टिकोनातनं विचार केला तर तिने नवऱ्यांकडे पहिल्यांदा पाहिलं, द्रोणाचार्यांकडे पाहिलं, पितामह भीष्मांकडे बघितली, याचना केली. कोहे एवढे सगळे मोठे राज्यसभेत बसलेले लोक जर मदतीला येत नाहीत, तेव्हा त्या कृष्णेनी कृष्णाचा धावा केला. तिला कृष्णा पण म्हणतात. त्यामुळे कृष्णा द्रौपदीला तिने त्या कृष्णाचा धावा केला. आणि त्यावेळेला तिने जी आर्ततेने हाक मारलेली आहे, ती आर्तता ती ओळखून भगवान कृष्ण तिथे आलेले आहेत. आणि ते वस्त्रहरणाचं सगळं आपल्याला माहिती आहे कथा. म्हणजे इथे कुठेतरी ही मनापासून भक्ती करणं महत्वाचं आहे, दिखाव्यासाठी भक्ती करण्याची आवश्यकता नाही. कारण देव आहे महाठक. मग इथे आर्त आहे का, जिज्ञासू आहे का, अर्थार्थी आहे का, ज्ञानी आहे, हे 4 प्रकारचे भक्त समर्थांनी आपल्याला पुढे सांगितलेले. भक्तीचे हे 4 प्रकार आहेत. ते नवविधा भक्तींच्याही नंतर, कारण आपल्याला त्या पूर्ण याचं ज्ञान झाल्यानंतर मग त्यांनी हे भक्तीचे 4 प्रकारही एका समासामध्ये सांगितलेले आहेत. जैसे जयाचे भजन, तैसेच दे समाधान, भाव होता अधिक न्यून, आपणही दुरावे श्रीराम. मनी नाही भाव, देवा मला पाव. काय उपयोग आहे, देव अजिबात पावणार नाही हे नक्की आहे. कारण तो काही इतका बुद्धू नाहीये. आम्ही बद्ध आहोत. मग आम्ही बद्ध आहोत आणि आम्ही थोडेसे बुद्धू पण आहोत, अज्ञानी आहोत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं देवाला एवढं एवढं दिलं की तो आपल्याला करेल सगळं. तसं नाही. तू दे काहीही, त्या तो आधी मला देव मग मी तुला देव, असं पण समर्थाने अशा पद्धतीची हवी आहे जाणपण निरूपण का याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये तो म्हणतो आमची वासना कशी, आधी तू मला दे, मग मी तो नवस फेडायला येईल, मग मी तुला 1.25 किलो दे. आधी मी नाही देणार, आधी तू दे, मग मी देईन, अशी आमची भावना आहे. म्हणून तो इतका बुद्धू नाहीये. आम्ही बद्ध आहोत म्हणून आम्ही बुद्धू आहोत, म्हणून आम्ही ही अशी आमिष त्यांना दाखवतो. समर्थ थोडेसे नवस साळस करण्याच्या विरुद्ध होते. पण कारण आपल्याला आलेले भोग हे आपणच भोगायचे आणि ते प्रारब्ध पूर्ण करूनच आपल्याला जायचंय, यांची पक्की धारणा त्यांची होती. त्यामुळे ते स्वतः नवस सायास याच्या विरुद्ध होते. पण पूर्वकाळची जी पद्धत होती, त्या काळामधले लोक अनेक नवस सायास बोलायचे, म्हणून ते म्हणाले बोलीला नवस फेडू, म्हणजे तो मात्र फेडायलाच पाहिजे. जर नवस केला असेल तर फेडायलाच पाहिजे. पण मुळात नवस करताच कशासाठी? जे भोगायला पाप पुण्य, देवाचा काही संबंध नाही याच्याशी. तुमची पाप पुण्य भोगायला तुम्ही इथे भूतलावर आलात, देवाला नवस करून मला यातनं सोडव म्हणण्यापेक्षा तुम्हीच प्रयत्न करा, यत्न तो देव जाणावा, आणि मग देवाचं सहाय्य मागा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा. हे निश्चित आहे. अशा पद्धतीचे स्वच्छ विचार आहेत. त्यामुळे समर्थ असं म्हणतात की मनी नाही भाव, देवा मला पाव. असा तो काही पावणारा नाहीये.
जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान. मी जेवढं भजन पूजन मनापासून करीन तेवढंच तो मला फळ देईल, याच्यापेक्षा काही जास्त देणार नाही. सगळा हिशोब तिथे व्यवस्थित ठेवलेला असतो. एक नाथ महाराजांची गोष्ट सांगते. नाथ महाराजांची नाही, म्हणजे त्यांच्या रांजण आपल्याला माहिती असेल. पैठणला नाथषष्ठीला ही पद्धत अजूनही चालू आहे की पैठणला त्यांच्या वाड्यामध्ये एक रांजण आहे. रांजण म्हणजे तो असं खरं आतमध्येच हे केलेलं आहे, पण आपण तो रांजण आहे असं म्हणू. त्या रांजणामध्ये प्रत्येक जण येतं, एक एक घागरी पाणी टाकून जातं. पैठणला हे अजूनही नाथषष्ठीला केलं जातं. खूप मोठी लाईन असते. जो तो आपापली घागर, छोटीशी असेल मोठी असेल, जी शक्य असेल ती घागर घेऊन येतो त्या रांजणामध्ये. म्हणजे तो असा हे केलेला आहे, जमिनी लगत असा आहे, आतमध्ये पुरलेला आहे. त्याच्यामध्ये तो पाणी टाकतो. अगदी असं वाटतं की आता आलं, भरतच आलं, म्हणजे पुढच्या 2 घागरी टाकल्या की पाणी भरलं. मग त्या मागचा असतो त्याला वाटतं चला आज आपल्याला मान आहे इथे पूजेचा. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येकाचे विचार बदलत असतात. पण 2 घागरी टाकून रांजण भरेल असं वाटलं तरी तो भरत नाही. पण अशी एक पद्धत किंवा प्रथा किंवा असं आहे की ज्याच्या हाताने तो रांजण भरेल तो तिथे देव समजला जातो. ते नाथ रूपाने आलेले आहेत असं समजलं जातं. त्यांना नमस्कार केला जातो, त्यांची पूजा केली जाते किंवा त्यांच्या हस्ते पूजा केली जाते. असं सगळं चाललेलं असतं. एकदा एक मनुष्य असतो, तो म्हणतो चला आपणही हे काम करूया. चांगलं काम आहे ना, भरलं तर आपल्या हातनं चांगलंच आहे, नाही भरलं तरी सेवा आहे, या दृष्टिकोनातून तो खरं म्हणजे जातो. आणि त्याच्यात पुन्हा त्याच्या मनामध्ये येतं, बद्ध तो बद्ध जाणावा. त्याच्या मनामध्ये असं येतं की एवढं ती घागर इथपासून घेऊन जायची, पाणी भरून न्यायचं, लाईनीत उभं राहायचं, ते जड ओझं करण्यापेक्षा त्यापेक्षा आपण असं करूया, सोपा सुटसुटीत उपाय, की जो रांजणामध्ये घागर घेऊन चाललाय तो दाराच्या तिथेच उभा राहतो आणि तो आतमध्ये जायला निघतोय ते पाणी टाकायला त्याच्यामध्ये, त्याला आपण आपला नमस्कार करू. म्हणजे जो भगवंत असेल त्याला आपला नमस्कार पहिलाच झाला की नाही बाकीच्यांच्या आधी. हे सोपं आहे. उगी ते ओझं घेऊन पण जायला नको. म्हणून तो जातो आणि प्रत्येकाला नमस्कार करतो. सगळ्या जो आतात जातो त्या प्रत्येकाला जय देवा, जय भगवंता, जय विठ्ठला काहीतरी म्हणून त्याला नमस्कार करत असतो. मी आपला नमस्कार आता पहिला देवाला, हे नक्की आहे. पण काय कुठून होतं माहिती नाही, पण त्याची बायकोच नेमकी येते छोटीशी घागर घेऊन त्याच्यामध्ये टाकायला. आता बायकोला नमस्कार करायचा? घरी तर मी इतका तिच्यावरती अरेरावी करत असतो आणि तिला आत्ता नमस्कार आणि सगळ्यांसमोर? बिलकुल नाही. तो म्हणतो तू कशी इथे आली ग? काही उद्योग बिद्योग आहे की नाही घरी? म्हणजे घरी एवढी कामं पडलेत आणि इथे रिकामी लाईन लावायला तुला बरा वेळ मिळाला? नाही हो म्हणले, एवढीशी एक घागर टाकते आणि जाते, बाकी काही नाही, बरेचसं करून आली मी घरनं, घरी गेल्यावर करतेच आहे. तुम्ही येईपर्यंत सगळं स्वयंपाक तयार राहील, काही काळजी करू नका. अजून बरीच लाईन आहे. तोपर्यंत तुम्ही नमस्कार करा, मी स्वयंपाक तयार करून दे. ती आपली नम्रपणाने सांगते. तो काही तिला नमस्कार करत नाही आणि ती घागर आत घेऊन जाते. तिला नमस्कार करत नाही. पुढे काय झालं असेल ते म्हणजे आपल्याला माहितीच आहे. कथा वाढवावी तितकी वाढते. पण तसं न करता तो जेव्हा घरी येतो तेव्हा आल्याला तावलेलाच असतो की मी सगळ्यांना नमस्कार करून आलो, माझी गोष्ट वेगळी आहे. आज सुट्टी होती म्हणून मी जाऊ शकलो, म्हणून मी करून आलो. तुला काय गरज होती? एवढं घरामध्ये सासरे आहेत, त्यांचं करायचंय, सासू आहे तिथं करायचंय, मुलांची शाळांना जायचंय, त्यांचं करायचं, सगळं सोडून तू तिकडे आली. हे ऐकल्यावरती तिथे तिच्या सासूबाई शेजारी ह्याचीच आई तिथे बसलेली असते. ती म्हणते, "अरे आज सकाळपासून ती कुठंच बाहेर गेली नाही. कशी जाईल? मुलांना शाळेत जायचं होतं. तुझा स्वयंपाक तयार करून ठेवायचा होता. त्यांना अंघोळ घालायची होती. माझं सगळं औषध तयार करून ठेवायचं होतं. काही काढे-बिढे करून ठेवायचे होते. ती कशी जाईल सकाळी बाहेर? ती आज सकाळपासून कुठे बाहेर गेलेली नाही." आता कुठे बाहेर गेली नाही? मीच तर तिला पाहिलं तिथे. तर ती म्हणली, "अहो कसं शक्य आहे मला हे घागरी-बिगरी घालणं? मला ही कर्तव्य कर्म जी आहेत ती आधी करणं भाग आहे. नाही केलं तर तुम्ही किती चिडता माहिती मग त्याला आठवलं, की आपण कोणावर चिडलो होतो? आपल्याच बायकोवर. तिला आपण नमस्कार केला नाही आणि कोणीतरी नंतर सांगितलं कोणत्यातरी बाईच्या हाते ते रांजण भरलं. आणि नेमकी तीच बाई. मग त्याच्या लक्षात येतं, की तो विठ्ठल तिचं रूप घेऊन आला होता, पण मला तेही ओळखता आलं नाही आणि त्याला सोडून मी बाकी सगळ्यांना नमस्कार केला. शुद्ध भाव असेल, तर त्यांनी तिलाही नमस्कार केला असता. पण तो केला गेला नाही. जरी भाव असेल माईक, तरी देव होईल महाठक. बरोबर तिच्या रूपात तो तिथे आला होता. अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलं आणि मग पुढे समर्थ असं म्हणतात, दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैशास तैसे भासे, तयाचे सूत्र असे,
आपणाच पासी श्रीराम 16व्या ह्याच्यामध्ये म्हणतात. दर्पणी प्रतिबिंब दिसे. हा दृष्टांत आपण अमृतानुभवामध्ये बऱ्याच वेळा ऐकतोय, वेगवेगळ्या पद्धतीने ऐकलेला आहे, त्याची वेगवेगळी रूपं आपण पाहिलेली आहेत. अमृतानुभव ज्या वेळेला आपण बघितला त्यावेळेला दर्पणाचं एक वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये आपलंच प्रतिबिंब आपल्याला दिसतं. आपण हसलो तर ते प्रतिबिंब हसतं, आपण रडलो तर ते प्रतिबिंब रडकं दिसतं. म्हणजे जैसा आपला भाव तैसंच प्रतिबिंब असतं की नाही. मग आपण हावभाव करू तसंच ते प्रतिबिंबामध्ये आपल्याला बघायला मिळतं. मग हे जर असेल तर आपण हसतमुख राहिलो आणि हे जग तरी काय आहे? जगही आरसाच आहे. त्या आरशात आपलं प्रतिबिंब चांगलंच पडलं पाहिजे, हसतमुखच असलं पाहिजे. आपण जर सारखंच रडत राहिलो, सारखंच जर चिडचिड करत राहिलो, तर आपलं प्रतिबिंब जगामध्येही तसंच पडतं, की ह्या सारख्याच कटकट करतात, ह्या सारख्याच चिडचिड करतात, कायम रे लावलेली असते. आपली दुःख, आपले भोग आपल्यालाच भोगावे लागतात. त्याचं रडगाणं दुसऱ्यासमोर गाऊ नये. एखादा आपला जिव्हाचा असेल, त्याच्या जिव्हाळ्याचा असेल, त्याच्याजवळ बोलणं, मन मोकळं करणं तितपतच करावं. पण भगवंत असं स्थान आहे, की त्याच्याशी आपण गप्पा मारू शकतो. आणि त्याला सांगितल्यावर आपल्याला निश्चितपणे आनंद मिळतो. बाकीच्यांना सांगितलं आणि रोज-रोज जर तेच सांगत बसलं, तर आपोआपच ती म्हणते, "नको बाबा तिकडे जायला." ते सारखं रडगाणं गात आपला दिवस खराब होतो. त्यापेक्षा तिकडे जायलाच नको. सकाळी-सकाळी उठून आरशात बघावं हेही मी उदाहरण अमृतानुभवामध्ये दिलेलं आहे. पण इथे ज्यांनी अमृतानुभव ऐकला नसेल त्यांच्या करता सांगते, की आपण सकाळी-सकाळी उठतो, आपल्या ब्रश करतो त्यावेळेला हल्ली बहुतेक सगळ्या ठिकाणी ते आरसे असतातच. आरशाचं कपाट असेल, आरसा असेल बेसिनच्या वर. तर ते असतं. ते ब्रश करता-करता आपण ब्रश झाल्यानंतर, तोंड पुसल्यानंतर काहीही करू नये. 1-2 मिनिटं आपल्याच स्वतःशी आपण मस्त हसावं आणि आपला हसरा चेहरा पाहावा आणि आनंदी दिवसाला सुरुवात करावी. पण काही वेळेला काय होतं, की आपलाच आनंदी चेहरा आपण बघतो, आपणच हसतो. आपल्याला वाटतं आजचा दिवस चांगला जाणार, पण दिवस इतका वाईट जातो, की काही ना काही कुठलं काम होतच नाही. आणि मग अशा वेळेला आपण पटकन म्हणून जातो, काय माहिती कुणाचं सकाळी-सकाळी तोंड पाहिलं होतं. कोणाचंही तोंड पाहिलेलं नव्हतं. आपणच आपलं आरशामध्ये हसरं प्रतिबिंब पाहिलं होतं. आपणच आपल्याला काय माहिती कोणाचं तोंड पाहिलं होतं म्हणून दुसऱ्याला शिव्या देण्यापेक्षा आपल्या काय चुका आहेत ते शोधून काढा. आपोआपच दिवस चांगला जातो. आपल्याच आपण चुका शोधताना आपण नेहमी दुसऱ्याला दोष देत असतो. "ह्यानी असं केलं म्हणून माझं तसं झालं. त्यानी तसं केलं." अरे पण मग तू काय केलं? दुसऱ्या कोणाच्याही हातात आपलं दैव बदलणं नाही. आपल्या हातात आपलं दैव बदलणं आहे, हे निश्चित आहे. म्हणून समर्थ असं म्हणतात, कारण ते आपले भाव अंतर्साक्षी असतात आणि ते भगवंताला कळतात आणि तो समोर जे प्रतिबिंब बघतो ते आपलंच चैतन्य आपण बघतो. त्या चैतन्यातही परमेश्वर असतो. म्हणजे "पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान" त्याची ही वरवरची व्यावहारिक पातळी आहे, असं म्हणायलाही हरकत नाही. म्हणून धन्य ते भाविक जन जेही जोडले हरिनिधान अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले श्रीराम. 26वी ओवी आहे. हा नरदेह मिळालाय हेच दुर्लभ आहे. म्हणून समर्थ म्हणतात धन्य धन्य हा नरदेह हो. कारण मानवी जीवन हे अत्यंत किमतीचं आहे. नरदेह ही पेटी आहे असं त्यांनी म्हटलंय. अक्षय सुख सुखाबले संसार दुःखे ते विसरले विषय रंगी रंगले बोरंगले श्रीरंगरंगी असं त्यांनी त्या परमार्थ स्वरूपाकडे जाणाऱ्या लोकांचं वर्णन 32व्या ओवीत केलेलं आहे. पण ते ईश्वराबद्दलचं प्रेम आधी निर्माण व्हावं लागतं आणि ते प्रेम फक्त नरदेहामध्ये जास्तीत जास्त होतं. असं नाहीये की प्राण्यांमध्ये देवाचं प्रेम नाही. त्यांच्यामध्ये जे प्रेम आहे ते त्यांचे मर्यादित स्वरूपात बुद्धी, हास्य या गोष्टी त्यांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे बुद्धीच्या जोरावरती मनुष्य जे प्रेम करतो, निष्ठ तत्वनिष्ठ राहून चांगली बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी त्याचा वापर करून ज्या वेळेला तो प्रेम करतो, त्यावेळेला श्रद्धा, निष्ठा, प्रेम हे सगळं वेगवेगळ्या प्रकारे तो त्या भगवंताकरता करतो. त्यावेळेला त्याला महत्व असतं आणि ते फक्त तो नरदेहात करू शकतो. प्राणी योनीमध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी भक्ती केल्याची उदाहरणं आपल्याला पुराण कथांमध्ये मिळतात.
त्यातनं त्यांचा उद्धार होऊन त्यांना नरदेह प्राप्त होतो, पण नरदेहाशिवाय आपल्याला मोक्ष मिळत नाही, हे तितकंच तर. आणि तो मोक्ष सुद्धा मेल्यानंतर मिळावा असं समर्थ म्हणत नाहीत. समर्थ म्हणतात याची देही याची डोळा, याची देही याच जीवनामध्ये मोक्ष मिळाला पाहिजे. कारण मोक्ष म्हणजे तरी काय, ते मोक्ष ह्याच्यामध्ये बघूया आपण. पण तरी सुद्धा मानवी जीवन अस्थिर असलं, त्याचंही वर्णन समर्थांनी केलंय. पण अस्थिर जीवनाला स्थिर करायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला भगवंताचं अधिष्ठान ठेवावं लागतं. आणि त्या भोळा भाव नाही, पण ज्ञानरूप भक्ती करावी. इकडे आपल्याला समर्थ जास्त नेतात. भोळा भाव हा सुरुवातीला आवश्यक आहे, तो करावा लागतो, त्यामुळे श्रद्धा वृद्धिंगत होते. पण नंतर मात्र आपल्याला निष्ठेकडेच जायचं असतं. असं सगळं केल्यानंतर त्यांनी आपल्याला काय काय दुःख येतात वगैरे ह्या सगळ्या ओव्यांचं वर्णन केलेलं आहे. ते जवळजवळ 39 ते 53 याच्यामध्ये मानवी जीवन कसं अस्थिर आहे याचं वर्णन केलंय. पण ते आपण पहिल्या 5 दशका समासामध्ये पण पाहिलेलं आहे, त्याचं वर्णन पुन्हा करत नाही. पण त्यातलं आणखीन एखादी महत्वाची ओवी म्हणजे असं की आपण ही ओवी मागच्या ह्याच्यात पण एकदा नुसती ओझरती घेतली होती, या मागच्या 9 समासांमध्ये कुठेतरी एकदा घेतली होती. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं, कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता. 45-46 ओवी आहे. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कैची सुहृदे कैची वनिता, पुत्र कत्रादिक श्रीराम. हे तू जाण मावेची अवघीच सोयरी सुखाची, हे तुझ्या सुख दुःखाची सांगाती नव्हे श्रीराम. म्हणजे कुठली आई, कुठलं बाप, कुठला मुलगा, कुठली भाई. आता ही ओवी आपण त्यावेळेला घेतली होती, ती पढत मूर्ख सांगतो की नाही ते काय झालं, मी आता आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून आलो. कारण समर्थांनी सांगितलं ना, कैची माता कैची पिता, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे ती. हा पढत मूर्ख. आई वडिलांची सेवा करण्या इतकं दुसरं पुण्य नाही असं सर्व शास्त्रात सांगितलंय. ते शास्त्र त्यांनी वाचलेलं असतं, पण तरी सुद्धा त्याला ज्या वेळेला सेवा करायची नसते, त्याला वेळ नसतो, त्याला इच्छा नसते, त्यावेळेला तो त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकतो. आणि त्यावेळेला समर्थांचंच वचन आपल्याच तोंडी घालतो, तो पढत मूर्ख असतो. ते पढत मूर्खाच्या वेळेला सांगितलं असेल तर त्यावेळेला पढत मूर्ख असतो. आणि तो म्हणतो, समर्थांनी सांगितलं हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे ती. मग ते जर आपल्याला सुखदुःखात सहाय्य करणार नसतील तर त्यांचा काय उपयोग. असा वेगळा अर्थ पढत मूर्ख अर्धवट ओव्यांवरती लावत असतो, हे त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं. आता इथे या सर्वांशी आपलं नातं आहे. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, असं गीता रामायणामध्ये गदी माडगुळकर म्हणतात. ही दैवयोगाने एकत्र आलेली आहेत, हे खरं आहे. आईला तो मुलगा मिळालेला, आईला नवऱ्याला बायको मिळालेली आहे, भावाला भाऊ मिळालाय, हे त्याच्या कर्मसंयोगाने ही सगळी एकत्र आलेली आहेत, हे नक्की आहे. पण त्यांनी एकमेकांनी आपली एकमेकांबद्दलची कर्तव्य पार पाडणं अत्यंत आवश्यक आहे. ही कर्तव्य निष्काम बुद्धीने पार पाडायचे, ते वैराग्य आहे. निष्काम बुद्धीने म्हणजे मी एवढं केलं त्याच्यासाठी, आता त्यांनी नको का मला करायला, माझं करायला, अशी भावना ठेवायची गरज नाहीये. मी त्याच्यासाठी केलं, ते आई म्हणून माझं कर्तव्य होतं, किंवा मी माझ्या मुलीसाठी केलं, मुलासाठी केलं, नवऱ्यासाठी केलं, हे माझं माझं कर्तव्य होतं. स्त्री पत्नी हा धर्म मला करायचा होता, स्वधर्म हित. तर ते स्वधर्म माझा मला पार पाडायचा होता, म्हणून मी केलं. मी त्यांच्यावर कोणतेही उपकार केलेले नाहीत, मी त्यांच्यासाठी म्हणून काही केलं नाही, मी माझ्या स्वधर्म कर्मासाठी ते केलेलं आहे. ही जेव्हा भावना निष्काम बुद्धीनेच केली जाते, त्यावेळेला ते महत्वाचं आहे. मी केलं आता त्यांनी पण केलं पाहिजे, ही आसक्ती होते. ही आता आसक्ती आहे, अपेक्षा आहे. मी जेव्हा अशी अपेक्षा करते की त्यांनी पण हे केलं पाहिजे, तेव्हा अपेक्षा भंगाचं दुःख आपल्या पदरी पडतं. म्हणून अपेक्षा ठेवायची नाही, आपलं कर्तव्य कर्म करायचं. त्यांनी काय करायचं, बॉल इज इन युअर कोर्ट. तुम्ही ठरवा काय कसा बॉल मारायचा ते, आणि ते जसा बॉल मारतील तसे भोग त्यांना भोगावे लागतात, हे समर्थ सांगतात. मग आपण कशाला चिंता करायची. त्यामुळे आपण अपेक्षा भंगाचं दुःख आपल्याला यायचं नसेल तर कोणाकडनंही अपेक्षा करू नये, आपलं आपलं कर्तव्य कर्म करावं. आता मृत्यू समयी सुद्धा कोणी आपल्या बरोबर येत नाही, कोणी जात नाही, हे नक्की. मग त्यांच्यात किती गुंतायचं, कर्तव्य कर्म करायचे आहेत, त्यांच्या सगळ्या आनंदामध्ये आनंद घ्यायचा आहे.
विचारलं तर सल्ला द्यायचा आहे, नाही विचारलं तर नाही द्यायचा. आणि त्यांनी जे काय केलंय ते त्यांच्या मताने केलं असेल तर निश्चितपणे त्याचे टक्के टोणपे खाऊन तेच चांगले होतील ना. त्यांनाही अनुभव यायला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या विचाराने ते चालले तर त्यांना अनुभव येतो. त्यामुळे त्यांनी मला विचारलं नाही, नाही तर मी सांगितलं तर ही कटकट करायची आवश्यकता नाही. आपण अलिप्त राहू शकतो हे निश्चित आहे. विचारलं तर सांगू शकतो, नाही विचारलं तर आपल्या आनंदात आपण निमग्न होऊ शकतो. हे अशा तऱ्हेने प्रापंचिकाचं वैराग्य आहे, हे मला सांगायचंय. मग कुठल्याही गोष्टीत आनंद घ्यायचा नाही का? घ्यायचा ना. जिथे जाऊ तिथला आनंद घ्यायचा, त्यांच्याबरोबर जायचंय, त्यांच्यासारखं व्हायचंय, संसार प्रपंचाचा आनंद घ्यायचाय. कारण तोही घ्यायला तेवढेच क्षण असतात. काही काही क्षण ठरलेले असतात, ते जरूर भोगायचे असतात. पण त्याच्या आसक्तीत राहायचं नाही, त्यातनं अपेक्षा ठेवायच्या नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. एवढं त्याच्या मागचं सांगणं आहे. हे प्रपंचाचे वैराग्य या दृष्टिकोनातनं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आता हे जसं आहे, हे तुझ्या सुखदुःखाची संगाती नव्हे ती. ते सुखदुःखात आपल्या बरोबर असतातच हो. पण त्यांनाही काही मर्यादा आहेत ना, हेही आपण लक्षात घ्यावं लागतं. त्यांचेही रुटीन व्यवहार आहेत, ते चालू करावेच लागतात. असो, जरा थोडं लांबतंय प्रवचन, पण आपण हे पूर्ण करूया आज. भागवत कथेमध्ये त्रिकुटाचल ती गजेंद्र मोक्षाची एक कथा आहे भागवतामध्ये. आता ते जर बघितलं तर ते आपल्याला इथे बरोबर लागू पडतं. कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कथेच्या खोलात शिरत नाही. पण असं म्हटलं जातं त्रिकुटाचलावरती तो हत्ती राहत असतो. हे त्रिकुटाचल म्हणजे काय आहे? सत्व रजतम जे आपल्यामध्ये भरलेले आहेत. आपल्यामध्ये चांगली वृत्ती असते तेव्हा आपण सगळ्यांशी चांगलं बोलतो. जेव्हा आपल्याला कार्यरत व्हायचं असतं तेव्हा रजोगुणाचा वापर करतो. आणि जेव्हा आपली चिडचिड होते तेव्हा समजा आपला तमोगुण वाढलेला आहे, मग तो थांबवायचा कसा ते आधी बघा. ते महत्वाचं आहे. म्हणून शक्यतो कोणावर रागावू नये. राग आला तरी तो थांबवायचा प्रयत्न करावा. म्हणून आपल्याकडे म्हणतो 1 ते 10 आकडे मोजा की आपोआप राग शांत होतो. म्हणजे तेवढा वेळ मध्ये जातो ना, त्या पद्धतीने. मग हा त्रिकुट पर्वतावरती हा जो हत्ती राहत होता, गजेंद्र राहत होता, तो त्या सरोवरामध्ये जलक्रीडा करायला, ते तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे. हा सरोवरामध्ये जलक्रीडा करायला जात होता. त्यावेळेला एका मगरीने तिचा पाय धरला आणि तो पाय त्याचा हत्तीचा पाय त्या मगरीने घट्ट धरून ठेवला. हळूहळू काय झालं, त्याच्याबरोबर त्याचं जो सगळं घराणं होतं, त्याच्याबरोबर पत्नी होती, त्याची मुलं बाळ होती, शेजारी पाजारी होते, सगळे जलक्रीडा करायला चाललेले होते. ते हळूहळू ते मगर पाहिल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी बाजूला झाले. हळूहळू तेही ते तुझ्या सुखदुःखाचे सांगाती नव्हे ती. ही मृत्यूसमयी आपल्या बरोबर कोणीही नसतं. आजूबाजूला सगळे उभे असतील कदाचित, प्रेमा खातर दुःखाने सगळे उभे असतील, पण खरोखरी मृत्यू ज्या वेळेला आपल्याला जबड्यात धरतो त्यावेळेला आपल्या बरोबर कोण असतं कोण नसतं याचं भानही आपल्याला कदाचित राहत नाही. भान असलं तर सगळे आजूबाजूला दिसतात, पण कोणीही काहीही करू शकत नाही. कारण त्या मृत्यू निरूपण समासामध्ये आपण त्याचं वर्णन बघितलेलं आहे. मग अशा वेळेला हे सगळे सोयरे आपल्या बरोबर येत नाहीत. आपल्याला त्यावेळेला भगवंताचाच धावा करावा लागतो. मग हा जो गजेंद्र आहे, गजेंद्र मोक्षाच्या कथेतला, हा त्या भगवंताचा धावा करतो. आजूबाजूचे सगळे हळूहळू दूर जायला लागतात, कारण तू मृत्यूच्या मार्गावर निघालेला आहेस. इथनं सगळे बाजूला जायला लागतात आणि मग आपल्याला त्या गजेंद्राने जसा धावा केला तसा धावा करावा लागतो. तो अंतेमती सागती. त्याचा अंतिम क्षणाच्या वेळे हृदयात बोलता येत नसेल, कदाचित नेत्र हलत नसतील, त्यावेळेला मनामध्ये हृदयातून भगवंताचा धावा करावा की जेणेकरून तो सहज आपल्याला बाहेर काढून नेतो. म्हणजे हे गजेंद्र जो आहे तो आत्मसमर्पण करतो आणि त्यावेळेला ते कमळ टाकतो वगैरे असं वर्णन केलेलं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर ते कमळ भगवंत घेतो आणि त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याचा मगरीच्या तोंडातून पाय तो सोडवून घेतो. म्हणजे त्याला मोक्ष मिळतो वगैरे अशा पद्धतीने वर्णन आहे. आता त्या गजेंद्राला ज्या वेळेला मोक्ष मिळाला त्यावेळेला ती मगर म्हणते, अरे मी त्याचा पाय धरला म्हणून तर त्यांनी तुला कमळ टाकून हे दिलं ना, आत्मसमर्पण केल्याचं दाखवलं ना. मग त्यांनी आत्मसमर्पण, मी जर मगरीने पाय धरलाच नसता तर त्यांनी समर्पण केलं असतं का? थोडा उलटा विचार करून बघूया. मग तो चांगला जलक्रीडा करायला आला होता. जलक्रीडा करून आपल्या कुटुंबाबरोबर गेला असता परत. पण मगरीने पाय धरला म्हणून त्यांनी आत्मसमर्पण केलं विष्णूला आणि मग त्याला त्यांनी मोक्ष दिलेला आहे. मगर म्हणते मी महत्वाची आहे.
ज्या भक्तानी, ज्या देवाचा ज्या भक्तानी आत्मसमर्पण करून कमळ त्याला वाहिलं, त्या भक्ताचे पाय मी धरलेत ना. दासांचा दास होणं ही खरी दास्य भक्तीची सुरुवात आहे. हे महत्वाचं आहे. ते पुढच्या समासामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, पुढच्या दशकामध्ये सांगितलेलं आहे. इथे हा संपूर्ण कमळच का दिलं? गुलाबाचं फुल टाकलं. सरोवरात कमळ येतं म्हणून कमळ लिहिलंय, हे आपला विचार बरोबर आहे, त्याबद्दल काहीच नाही. पण कमळच का दिलं? तर कमळ जे आहे ना, त्याच्यामुळे काय होतं की ते खूप खोल असतं रुजलेलं. त्याचं जर देठ आपण बघितलं तर पोकळ असतं आणि ते खूप खोलपर्यंत दडलेलं असतं. आणि ते आतपर्यंत मुळापासून उपटल्याशिवाय कमळ हातात येत नाही. आता कात्रीने तोडून आणतात तो भाग वेगळा, पण मुळापासून या सगळ्यात वासना, कामना, भावना, अपेक्षा, अहंकार हे सगळं मुळापासून सोडल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. आणि ते जर याची जन्मी याची देही जमलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा मदत होते त्याची. म्हणून ही मोक्ष संकल्पनेची सुरुवात वैराग्याशिवाय होत नाही. म्हणून वैराग्य लक्षण इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे सांगताना ते असं म्हणतात, 54-55वी ओवी आहे. जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, माझे जेणे घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे श्रीराम. आणि मग पुढचा आधीचा श्लोक ह्याचा जर बघितला तर एका दुर्भरा कारणे नाना नीचांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी. काय आहे इथे समर्थांनी जो अन्न देतो उदरासी हे आपण बघूया, पण दुर्भरा कारणे म्हटले. दुर्भर ते करा नि करा त्या भरा दुर्भरा, ते असं मनाचा श्लोक 80वा काहीतरी मनाचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये हा दुर्भर शब्द आलेला आहे पहा. दुर्भर जे कधीही भरताच येत नाही. आज भरलं तरी उद्या रिकाम होतंय, असं जे दुर्भर आहे ते पोट आहे. दुर्भर म्हणजे पोट. कितीही भरा ते पूर्ण भरलं जातच नाही, ते रिकाम होतंय पुन्हा. ह्या वासना आहेत आपल्या. कितीही भरा पुन्हा ते रिकामे होतात. आपण तशा पद्धतीच्या कथाही आहेत. पण त्या कथेत न जाता इथे त्यांनी जे म्हटलेलं आहे, हे दुर्भर पोट भरणं जे आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला नोकरी, धंदा, काम, व्यवहार करावाच लागतो. आणि मग हे करताना आपण नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी असं म्हटलंय. ज्यांनी आपल्याला नोकरी दिलीये, ज्यांच्याकडे आपण नोकरी करतोय, ते आपलं पोट भरण्यासाठी करतोय म्हणून त्याच्या आपण हाताखाली काम करत असतो, त्याची एवढी स्तुती करत असतो की ती स्तुती केल्याशिवाय आपल्याला प्रमोशन मिळणार नाही, त्याची स्तुती केल्याशिवाय आपल्याला पगारवाढ मिळणार नाही. या व्यावहारिक गोष्टी आहेत. बॉस इज ऑलवेज राईट असं म्हटलं जातं. त्यामुळे त्या पद्धतीने आपण त्याची म्हणजे सतत त्याची स्तुती करत असतो. पण ती नोकरी बदला, त्याला शिवाय द्यायला सुरुवात करतो. लगेच त्या दुसरा जो बॉस असतो त्याचीच आपण म्हणजे स्तुती करायला लागतो. हे आपोआप होतं. हे व्यावहारिक दृष्टिकोनातनं झालं. पण समर्थ असं म्हणतात की अरे ज्यांनी जन्माला घातलंय, जन्मालाच आला नसता तर पोट भरावं लागलं नसतं, आणि पोट भरावं लागलं नसतं तर नोकरी करावी लागली नसती व्यवहारातली. मग हे जर सगळं आहे तर जन्माला ज्यांनी घातलंय त्याची स्तुती कर ना. नराची स्तुती करण्यापेक्षा त्या परमेश्वराची, नारायणाची स्तुती कर, ती जास्त महत्वाची आहे. तो योग्य तो नर तुला भेटवून देईल, योग्य तो बॉस तुला भेटवून देईल, अशा पद्धतीने. आणि कबीर सुद्धा असं म्हणतात, जिस यार ने नथ दी, जिस यार ने नथ दी उसे सुमिरन बार बार, जिस यार ने नाक दी उसको भूल गई पार. अरे त्या नथ म्हणजे पूर्वीचा एक चांगला प्रतिष्ठित दागिना समजला जायचा, त्याच्यावर एकनाथांनी भारुडही छान केलेली आहेत. पण या संसार बंधनातनं आपली सोडवणूक कशी होईल हे जर बघायचं असेल तर हा वैराग्य निरूपण समास आहे. आणि तो कबीर असं म्हणतात की तुला नथ दिली तो यार म्हणजे नवरा, ज्या नवऱ्याने तुला नथ दिली त्याची इतकी स्तुती करते काय विचारू नका. मला त्यांनी हे घेतली, ती नथ अशी आहे, नथ तशी आहे, मला छान दिसते वगैरे वगैरे. त्या ह्याच्यात न पडता त्याची स्तुती, त्याला छान छान म्हणते, चांगलं गोड गोडाचं खाऊ घालते, सगळं करते. करावं, काही हरकत नाही, त्यांनी प्रत्यक्ष नथ आपल्याला दिलेली आहे. पण जर हे नाकच तुझ्यावरती नसतं, तिथे नुसतीच दोन भोकं असती तर नथ कुठे घातली असती.
हे नाक तुला ज्या परमेश्वराने दिलंय, न आक, अक म्हणजे दुःख, आणि नाक, न अक, अक म्हणजे दुःख, जिथे दुःख नाही असं स्वर्ग सुख, त्याला नाक म्हणतात. ते नाक, कारण प्राण घेतला जातो तिथनं, हे व्यावहारिक दृष्ट्यातनं झालं, पण पारमार्थिक दृष्ट्यातनं तसंही म्हणता येतं. मग ज्यांनी नथ दिली त्याची तू स्तुती करते, त्याच्याऐवजी ज्यांनी त्याची करच, त्याला चांगलं करच, पण तरी सुद्धा पारमार्थिक दृष्टिकोनाची बैठक हवी असेल तर त्याचे आभार मान, ज्यांनी तुला नाक दिलेलं आहे नथ घालण्यासाठी. असं सांगतात समर्थ की नक्की मुळाशी जावं, हे महत्वाचं आहे. समर्थ संसार बंधनातून आपली सोडवणूक कशी करायची यासाठी हे वैराग्य निरूपण सांगितलेलं आहे. इथे त्यांनी वैराग्य म्हणजे मग त्याच्याबरोबर सर्व संग त्याग करा, अमक करा, मीपणा सोडा, असं असं उगीच भरलेलं नाहीये. हळूहळू त्यांनी तिथे एक एक पायरी मुलाच्या चालीने आपल्याला नेलेलं आहे. त्यामुळे इथे आता प्रॉपर वैराग्याचं काहीही न सांगता चित्तशुद्धी करण्यासाठी जे वैराग्य आहे, जे विवेकयुक्त वैराग्य आहे, त्याची सांगड घालून अलिप्तपणे आपल्याला संसार कसा करता येईल हे आधी सांगितलंय. कारण संसार सोडायला माणूस तयार होत नाही, आणि तो त्याचा जर सोडवायचा असेल तर त्याला आधी संसारच छान आहे असं आधी म्हणून त्यातनं कसं बाहेर पडायचं हे सांगायला लागतं. त्यामुळे एकनाथांनी प्रपंच आणि परमार्थाची उत्तम सांगड घातली होती, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे विवेक म्हणजे सर्व गोष्टीतून भगवंताची निवड करणं, सर्व गोष्टींमध्ये भगवंताला पाहणं, आणि वैराग्य म्हणजे त्या दृश्याची नावड निर्माण होणं. हळूहळू हे दृश्य विश्व हे शाश्वत नाही, अशाश्वत आहे हे मनावर बिंबवणं. ते दिसतंय, ते आहे तोपर्यंत त्याचा आनंद घ्यायचाय, पण आसक्ती सोडून घ्यायचाय हे मनात बिंबवणं म्हणजे वैराग्य आहे. म्हणजे मग शारीरिक, मानसिक, षड्रिपू या सगळ्यांमुळे अहम ममत्व भाव हे सगळं त्या कमळासारखं समूळ नष्ट झालं की आपोआपच आपल्याला पूर्ण वैराग्य प्राप्त होतं. एकांड पिसे वैराग्य समर्थांना मान्य नाही. एकांड पिसे म्हणजे यातलं कळणं. आता आम्हाला कळलं ना की काही आसक्ती विरहित सगळं करायचंय, काही याच्यामध्ये हे ठेवायची नाही, अपेक्षा ठेवायची नाही वगैरे, हे कळलं ना. हा कळणं म्हणजे विवेक आहे. हा विवेक आपल्याला कळला, पण ते वळणं म्हणजे आचरणात येणं हे वैराग्य आहे. आणि ते वैराग्य समर्थांना अपेक्षित आहे. उगीच सगळ्यांवर रागराग करायचे, मग सगळ्यांनी म्हणायचं अरे बापरे ते आले ना की खूपच चिडचिड होते, त्याच्यापेक्षा आपलं सगळेजण शांत. भीती पोटी निर्माण झालेलं उपयोगाचं नाही. त्यामुळे समर्थ असं म्हणतात, हे अनुकूल प्रतिकूल वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संसारात घडतच असतात. कर्मयोगे तुवा मिळाली एकस्थळी जन्मास आली, ते तुवा मानली आपली पडत मूर्खा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. अनेक जन्मात आपल्याला वेगवेगळी मुलं मिळत असतात, वेगवेगळ्या आया मिळत असतात, वेगवेगळ्या भाऊ बहिणी मिळत असतात. हे प्रारब्ध वशामध्ये होत असतं, पण आम्ही त्याच्यातच गुंतून पडतो. त्यातही भागवताची एक कथा आहे, ती सांगत नाही आता जास्त, पण चित्रकेतू राजाची आपण सगळ्यांनी ऐकलेली असेल की त्याला सुद्धा एकुलता एक मुलगा होतो, आणि तो विषप्राशन, ते राण्या बऱ्याच असतात, एकाच राणीला मुलगा झाला की ते राजपुत्र वगैरे ते सगळं होतं. त्यामुळे त्याला ते विष घालतात आणि तो मुलगा मरतो. चित्रकेतू राजाचं आहे. आणि त्यामुळे हे सगळं झाल्यानंतर तो मुलगा मेल्यानंतर त्या दोघांना एवढं दुःख होतं की अरे बाबा मी एवढे तपश्चर्या केली पुत्रप्राप्तीसाठी, हे केलं ते केलं, आणि आता तो मुलगा गेला. मुलगा गेला म्हटल्यानंतर नारद तिथे येतात आणि त्याला ते सांगतात, अरे हे व्यवहाराचा भाग आहे, कधी ना कधीतरी कोणी ना कोणीतरी पुढे मागे जायचंच, त्याचं एवढं दुःख कशाला करून घेतो, तो गेला तो आता पुढच्या मार्गावर गेला. तर इथे ते म्हणतात नाही, पण आम्हाला आमचा मुलगा एकदा तरी पाहायला पाहिजे, एकदा तरी पाहायला पाहिजे, असं म्हणून ते जेवायला म्हणतात. तेव्हा नारद म्हणतात ठीक आहे. नारद आपल्या योगशक्तीच्या बळाने त्या छोट्या मुलाला बोलावतात, प्राण भरतात. ते म्हणतात तो तुमच्याशी बोलणार नाही, मी त्याच्याशी बोलतो, तुम्ही बघा. फक्त तो बोलतो त्यावेळेला नारद मुनी त्याला म्हणतात, अरे तू किती लवकर गेलास, तुझ्या आई वडिलांना किती आठवणी येत होती तुझी. तो विचारतो कोणते आई वडील, म्हणजे तुम्ही कोणत्या आई वडिलांना माझी आठवण येत होती म्हणत होतात, मागच्या जन्मातले का त्याच्या आधी जे माझे 25 जन्म झाले त्यातल्या आई वडिलांना, कोणत्या आई वडिलांना. आता मी त्या सगळ्या आई वडिलांना, आता मी दुसऱ्या घरी जन्म घेणार आहे, तिथल्याही आई वडील आहेत, नक्की कोणाला आठवण येते की मी गेलोय त्यांना येते का मी जाणार आहे त्यांना येते. म्हणजे मनुष्य हे सगळं नंतर मृत्यूनंतर विसरून जातो,
आपल्याला पुढचं आयुष्य जगायचं असतं आणि ते जगताना भगवंताधिष्ठित आपण जर ते जगलो तर निश्चितपणे आपल्याला त्यातनं मार्ग मिळतो. म्हणून तैसी विषय सुखाची गोडी, गोडी वाटे परळी कुडी, म्हणून या आवडी रघुनाथी धरावी, असं समर्थ 67व्या ओवीमध्ये म्हणतात. म्हणजे ही सगळी विषय सुखाची नवाई आहे, त्याचा आनंद आपण घ्यायचाच आहे, पण ते घेतल्यानंतर त्यातनं आपल्याला दुःख मिळत असतं. पण परमार्थात प्रथम कष्ट असले तरी नंतर मिळणारा आनंद हा शाश्वत आनंद असतो. आणि हे सगळं शिकल्यानंतर, हे सगळं सांगितल्यानंतर, वैराग्याबद्दल सांगितल्यानंतर शिष्य त्यांना असा प्रश्न विचारतो, हे सगळं ऐकलं, आम्हाला पटलं, कळलं, आता ते आम्ही आचरणात पण आणायला सुरुवात केली, करू म्हणजे उद्यापासनं असं आपण म्हणूया, आणि हे आचरणात आणायलाही आम्ही सुरुवात केली, हे सगळं ठीक आहे, पण हे आता नक्की पुढे काय करायचं, जन्माचं सार्थक होईल असं तुम्ही म्हणता, कारण त्यांनी असं म्हटलं की रघुनाथ कीर्तन करावे म्हणजे मग जन्माचं सार्थक होईल, पण जन्माचं सार्थक होईल म्हणजे नक्की काय होईल आणि कशामुळे होईल, हे सार्थक कशामुळे होईल ते सांगा, म्हणजे आम्ही त्या मार्गावरती जातो. आणि त्या मार्गावरती गेलं की आमच्या आपोआपच आमच्या प्रयत्नांनी आणि प्रकृतीवशात जे दैव आहे त्याच्या अनुषंधानी आम्हाला निश्चितपणे भगवंत प्राप्ती होईल. आमचा तुमच्यावरती पूर्ण निष्ठा आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, हे सगळं आहे. भगवत भजन, सद्गुरूंचे नामस्मरण वगैरे असं सगळं करा, अशीच दिवसाची सुरुवात करा. प्रभाते मनी राम चिंतीच जावा, त्याचे गुण आठवा, त्या भगवंताचे गुण आठवा आणि सुरुवात करा. आपल्यामध्ये ते गुण हळूहळू स्थापित व्हायला सुरुवात होते. शिष्याने प्रश्न विचारला की सद्गुरूंना खूप आनंद होतो आणि काय सांगू आणि काय नको असं होतं. आणि मग कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे मन, 72व्या ओळीमध्ये म्हणतात, कैसे करावे भजन, कोठे ठेवावे मन, भगवत भजनाचे लक्षण, मज निरोपावे श्रीराम. मग देखोनी शिष्याची अनन्यता, मग शिष्य अनन्य भावाने विचारतोय, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, अशा पद्धतीने विचारतोय. त्यामुळे ह्या सद्गुरूंनाही खूप आनंद झालाय. आणि देखोनी शिष्याची अनन्यता, भावे बोळला सद्गुरु दाता, स्वानंद तुमळलेला आता पुढले समासी. आता हे बघा, प्रश्न विचारल्यामुळे आता शिष्यामध्ये उत्कंठा निर्माण झालेली आहे की नक्की आम्ही परमार्थ साधन करायचं म्हणजे काय करायचं ते सांगण्याकरता समर्थ म्हणतायत, आता मी पुढच्या वेळेपासून तुला नवविधा भक्तीच्या मार्गाने कसं जायचं ते सांगतो. ज्याला जी भक्ती आवडेल ती भक्ती त्यांनी करावी, ती पाहिरी नाही, काही नाही, हे सगळं सगळं समर्थ पुढच्याच दशकामध्ये सांगतील. ती नवविधा भक्ती कशी आहे हे आपण पुढे जाणून घेऊ. तोपर्यंत इथेच थांबू. या वैराग्याच्या आसक्तीच्या म्हणजे वैराग्यातून विवेकाने कसं बाहेर पडता येईल याचा विचार करू. साधन चतुष्टयातली ही वैराग्य ही पायरी यांनी इथे कंप्लीट केलेली आहे, ती आपण त्याचा विचार चिंतन मनन करू आणि पुढच्या वेळेला नवविधा भक्ती सुरू करू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.